नमस्कार मित्रांनो, जय बजरंगबली. आज आपण भेटणार आहोत एका अशा महावीराला ज्याच्याकडे प्रचंड बळ होतं, अगाध ज्ञान होतं आणि रामभक्तीचा असा महासागर होता की संपूर्ण जगात तुलना नाही. हो, आज आपण बोलणार आहोत पवनपुत्र हनुमानांबद्दल. पण मित्रांनो, आज आपण फक्त त्यांच्या पराक्रमाबद्दल नाही बोलणार. आज आपण शिकणार आहोत हनुमानाच्या जीवनातील 7 सोनेरी पाठ, जे तुम्हाला स्कूलमध्ये, घरी, ग्राउंडवर आणि जीवनात खूप उपयोगी येतील. तर तयार आहात ना? चला सुरुवात करूया. लेसन 1. स्वतःवर विश्वास ठेवा, आतील शक्ती ओळखा. मित्रांनो, कधी असं झालंय का तुमच्यासोबत, एक्झाममध्ये अवघड क्वेश्चन पाहिला आणि मनात आलं, मला हे जमणार नाही? किंवा खेळताना, धावताना वाटलं, मी कमकुवत आहे, मला हे नाही जमणार, असा सेल्फ डाऊट आला? अशा वेळी आठवा संकटमोचन हनुमानाला. कथा रामायणातून. रावणाशी युद्ध सुरू असताना श्रीरामांचे बंधू लक्ष्मण जखमी झाले. ते जवळजवळ मृत्यूशी झुंजत होते. वैद्य सुषेण यांनी सांगितलं, हिमालयातील संजीवनी बूटी सूर्योदयपूर्वी आणली तरच लक्ष्मण वाचतील. पवनपुत्र हनुमान हिमालयावर पोहोचले, पण हजारो प्रकारच्या वनस्पतींमध्ये ती एकच बूटी ओळखणं शक्य नव्हतं. अनेक जण घाबरले असते, माघारी फिरले असते, पण हनुमान थांबले नाहीत. त्यांनी एक असाधारण निर्णय घेतला. त्यांनी अख्खा हिमालयाचा डोंगरच उचलला आणि घेऊन आले. वेळेत संजीवनी बूटी मिळाली, लक्ष्मण वाचले आणि इतिहास घडला. विचार करा मित्रांनो, हनुमान त्या क्षणी काय करू शकत होते? बूटी ओळखता नाही आली, आता काय करणार, असं म्हणत ते हार मानू शकत होते. पण त्यांनी केलं नाही. त्यांनी स्वतःच्या आते शक्तीवर विश्वास ठेवला आणि वेगळा मार्ग शोधला. हनुमान चालिसामधील चौपाईत म्हटले आहे, बल बुद्धी विद्या देहू मोही हरहू कलेश विकार. म्हणजे बल, बुद्धी आणि विद्या या 3 गोष्टी एकत्र असतील तर कोणतीही अडचण येत नाही. तर मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला वाटेल की मला नाही जमणार, तेव्हा एकदा खोल श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, मी काय वेगळ्या प्रकारे करू शकतो? उत्तर नक्की सापडेल. या लेसनमधून आपण शिकलो, कठीण प्रसंगात घाबरू नका. एक मार्ग बंद झाला तर दुसरा शोधा. आपल्या आतमध्ये खूप मोठी शक्ती लपलेली आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. लेसन 2. प्रत्येक परिस्थितीनुसार विचार करा, हुशारी वापरा. मुलांनो, क्रिकेटमध्ये एकच शॉट वापरून सगळे बॉल मारता येत नाहीत, हो ना? वेगळ्या बॉलसाठी वेगळा शॉट. त्याचप्रमाणे जीवनातही प्रत्येक परिस्थिती वेगळी असते. आणि ही हुशारी महावीर हनुमानांना खूप चांगलं माहीत होतं. सुंदरकांडातील कथा आहे, हनुमान लंकेकडे समुद्र ओलांडत असताना देवांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी सुरसा नावाच्या नागांच्या मातेला पाठवलं. ती प्रचंड राक्षसीन बनून आली आणि म्हणाली, हनुमाना, तू माझ्या तोंडातून गेल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाहीस. हनुमान तिला मारू शकत होते, ते तिला टाळू शकत होते. पण त्यांनी केलं काय? त्यांनी सुरसाची अट मान्य केली आणि स्वतःचं शरीर मोठं केलं. सुरसाने तोंड आणखी मोठं केलं. हनुमान अजून मोठे झाले. आणि मग एका क्षणी हनुमान अचानक छोटेसे झाले, सुरसाच्या तोंडात शिरले आणि लगेच बाहेर आले. अट पाळली, जीवही वाचवला. सुरसा खुश झाली आणि त्यांना आशीर्वाद दिला. ही आहे खरी स्मार्ट थिंकिंग. हनुमानांनी ना राग केला, ना घाबरले, ना शक्तीने लढले. त्यांनी हुशारीने परिस्थिती हाताळली. हे आपल्या आयुष्यातही लागू होतं. कधी टीचर रागावतात, कधी मित्रांशी भांडण होतं, कधी खेळात अडचणी येते. प्रत्येक वेळी एकाच पद्धतीने वागणं बरोबर नसतं. विचार करा, समजून घ्या, मग निर्णय घ्या. प्रत्येक समस्या वेगळी असते, त्यासाठी वेगळा विचार करा. बळापेक्षा बुद्धी जास्त महत्त्वाची असते. परिस्थितीनुसार स्वतःला बदलणं हीच खरी हुशारी. लेसन 3. नम्रता, निस्वार्थता आणि निष्ठा, खऱ्या शक्तीचं रहस्य. मुलांनो, एखादा माणूस खूप मोठा असला, खूप हुशार असला, खूप बलवान असला, तरी जर त्याला गर्व असेल तर तो खऱ्या अर्थाने मोठा नाही. आपले रामदूत हनुमान, ज्यांनी एकट्याने समुद्र ओलांडला, लंका जाळली, सोन्याचं नगर उद्ध्वस्त केलं, ते नेहमी नम्रतेने वावरत. चित्रांमध्ये पहा,
हनुमान नेहमी रामाच्या पायाशी हात जोडून बसलेले दिसतात. एवढी शक्ती असून देखील किती नम्रता, हा आहे खरा ॲटिट्यूड. जेव्हा हनुमान माता सीतेला शोधण्यासाठी एकट्याने लंकेत गेले, तेव्हा त्यांना रावणाच्या दरबारात पकडलं गेलं. त्यांना बसायला आसन नाकारलं, त्यांच्या वानर रूपाची थट्टा केली, अपमान झाला. पण अंजनीसूत हनुमान रागावले नाहीत. त्यांनी आपली शेपटी वाढवली, एखाद्या राजासारखं त्यावर बसले आणि शांतपणे श्रीरामांचा शांतीचा संदेश रावणाला सांगितला. ते स्वतःसाठी लढले नाहीत, स्वतःची प्रतिष्ठा सांगत बसले नाहीत. ते फक्त आपल्या स्वामींचं काम करत राहिले. हीच खरी निस्वार्थता. मुलांनो, आपल्या आयुष्यात विचार करा. जेव्हा तुम्ही एखाद्या टीममध्ये काम करता, जेव्हा वर्गात प्रोजेक्ट असतो, जेव्हा खेळाच्या टीममध्ये असता, तेव्हा स्वतःपेक्षा संघाचा विचार करणं हीच खरी ताकद आहे. आणि निष्ठा म्हणजे एखाद्या मित्रावर, कुटुंबावर, आपल्या ध्येयावर ठाम राहणं, हे पण हनुमानाकडून शिकायला हवं. ते रामासाठी आग लावलेल्या लंकेतूनही परत आले. या लेसनमधून आपण शिकलो, जेवढे मोठे व्हाल तेवढे नम्र राहा. स्वतःपेक्षा इतरांसाठी काम करणं हीच खरी महानता आहे. चांगल्या मित्रांशी, कुटुंबाशी नेहमी निष्ठावंत राहा. लेसन 4. चुकीच्या गोष्टींना ठामपणे नाही म्हणा. तत्वांशी तडजोड करू नका. मुलांनो, तुमच्यासोबत कधी असं झालंय का? मित्रांनी सांगितलं, चल सरला सांगू नकोस, किंवा आज क्लास बुडवूया, किंवा त्या मुलाला चिडवूया. अशा वेळी नाही म्हणणं कठीण वाटतं. कदाचित आपण मित्रांमध्ये एकटे पडू असं भीती वाटते. याला म्हणतात पियर प्रेशर. पण महावीर हनुमान आपल्याला सांगतात, तत्वांशी तडजोड कधीच करू नका. रामायण युद्धकांडातील प्रसंग आहे. रावणाचा पुत्र इंद्रजित हनुमानाशी युद्ध करत असताना त्याने ब्रह्मास्त्र वापरलं. हनुमान त्या अस्त्राला सहज तोडू शकत होते. त्यांच्याकडे ती शक्ती होती, पण त्यांनी केलं नाही. का? कारण ब्रह्मास्त्र हे साक्षात ब्रह्मदेवांनी निर्माण केलेलं अस्त्र आहे. त्याचा सन्मान करणं आवश्यक आहे. वायुसुत हनुमान त्याच्यासमोर नतमस्तक झाले. शत्रूचं अस्त्र असलं तरी त्याचा आदर केला. स्वतःचा फायदा होणार होता तरी त्यांनी आपल्या मूल्यांशी तडजोड केली नाही. मुलांनो, हे किती मोठं धाडस आहे. स्वतःचा फायदा दिसत असताना देखील चुकीचं न करणं. आपल्या जीवनात देखील असे क्षण येतात, जेव्हा सोपा पण चुकीचा मार्ग समोर असतो, परंतु तेव्हाच आपली खरी परीक्षा होते. चीटिंग करणं सोपं आहे, पण स्वतः स्टडी करणं योग्य आहे. खोटं बोलणं सोपं आहे, पण सत्य सांगण्यात खरं धाडसपण आहे. या लेसनमधून आपण शिकलो, कठीण असलं तरी चुकीच्या गोष्टींना नाही म्हणा. आपल्या मूल्यांशी, नैतिकतेशी कधीच तडजोड करू नका. खरं असणं हीच सर्वात मोठी शक्ती आहे. लेसन 5. चांगला संवाद, नेतृत्वाचं रहस्य. मुलांनो, वर्गात कधी ग्रुप प्रोजेक्ट केलाय का? किती कठीण असतं ना सगळ्यांना एकत्र काम करायला लावणं. कोणाला काम करायचं नसतं, कोणाला जे वाटेल ते करायचं असतं. पण कपिराज हनुमान हे एक अप्रतिम नेते होते. ते केवळ स्वतः काम करत नव्हते, ते इतरांकडूनही काम करवून घेत होते. राम सेतू बांधण्यावेळीचा प्रसंग आहे. लंकेवर जाण्यासाठी समुद्रावर पूल बांधायचा होता. हजारो वानर होते, उत्साही पण चंचल. ते इकडे तिकडे उड्या मारत खेळत राहायचे. रामदूत हनुमानांनी त्या सगळ्या खोडकर वानरांना व्यवस्थित काम दिलं. त्यांना प्रोत्साहन दिलं, त्यांना समजावलं आणि संपूर्ण वानर सेनेने एकत्र येऊन अद्भुत पूल बांधला, राम सेतू. युद्धातही हनुमानांनी वानरसेनेचं नेतृत्व केलं, शांत डोक्याने, चांगल्या संवादाने आणि प्रेमाने. मुलांनो बघा, हनुमानांकडे बळ होतं. ते एकट्याने सगळं करू शकत होते, पण त्यांनी सगळ्यांना सोबत घेतलं. हेच खरं नेतृत्व आहे. तुम्ही स्कूलमध्ये क्लास मॉनिटर असा, टीमचे कॅप्टन असा, किंवा घरात मोठे भाऊ बहीण असा, नेहमी इतरांना आदर द्या, त्यांचं ऐका आणि एकत्र काम करा. मी एकट्याने करतो यापेक्षा आपण मिळून करूया, हे वाक्य जास्त शक्तिशाली आहे. या लेसनमधून आपण शिकलो, चांगलं बोलणं, इतरांना समजून घेणं आणि मिळून काम करणं हे नेतृत्वाचे खरे गुण आहेत. एकट्याने जायचं असेल तर वेगाने जाता येतं, पण सगळ्यांना घेऊन जायचं असेल तर दूरपर्यंत जाता येतं.
लेसन 6 सकारात्मक रहा, अडचणींमध्येही हसत रहा. मुलांनो, जीवनात सगळं नेहमी आपल्या मनासारखं होत नाही. कधी एक्झाममध्ये कमी मार्क्स मिळतात, कधी मॅच हरतो, कधी मित्र रागावतो. अशा वेळी रडत बसणं सोपं आहे, पण संकटमोचन हनुमान आपल्याला एक वेगळाच धडा देतात. अडचणींमध्येही सकारात्मक रहा. रावणाच्या दरबारात हनुमान गेल्यावरचा प्रसंग आहे. माता सीतेला शोधत लंकेत गेलेल्या बजरंगबलींना रावणाच्या सैनिकांनी पकडलं. त्यांना दरबारात आणलं गेलं. तिथे त्यांना बसायला आसन नाकारलं गेलं. त्यांच्या वानर रूपाची टर उडवली गेली. त्यांचा अपमान केला गेला. दुसरा कोणी असता तर रागाने लाल होऊन लंका उद्ध्वस्त केली असती. पण हनुमान, ते शांत राहिले, हसत राहिले. त्यांनी आपली शेपटी वाढवली, त्यावर बसले आणि सगळ्यांपेक्षा उंच आसनावर विराजमान झाले. त्यांनी परिस्थितीला विनोदाने सामोरं गेले आणि आपलं कामही पूर्ण केलं. मुलांनो, ही किती कूल शिकवण आहे. जेव्हा आयुष्य तुम्हाला आसन नाकारतं, तेव्हा स्वतःचं आसन स्वतः बनवा. कोणी तुम्हाला कमी लेखलं, टर उडवली, रागावू नका, खचू नका. आपल्या कामावर फोकस करा आणि हसत पुढे जा. रामचरितमानसात सांगितलंय, प्रभू रामांचं नाव घेताना हनुमानाच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असायचं. ते नेहमी आनंदात असत. हे सकारात्मकतेचं सर्वात मोठं उदाहरण आहे. या लेसनमधून आपण शिकलो, अडचण येते तेव्हा रडण्यापेक्षा उपाय शोधा. नकारात्मक गोष्टींमध्येही चांगलं शोधण्याची सवय लावा. पॉझिटिव्ह दृष्टिकोन हाच आयुष्यातला सर्वात मोठा आधार आहे. लेसन 7 मैत्री आणि नाती, जगातला सर्वात मोठा खजिना. मुलांनो, आपले खरे मित्र कोण असतात? जे आपल्यासाठी चांगल्या वेळी येतात की जे वाईट वेळी सोबत असतात? अंजनेय हनुमान हे जगातले सर्वात निष्ठावान मित्र होते. त्यांनी आपल्या मैत्रीसाठी, आपल्या प्रभूंसाठी, आपल्या नातेसंबंधांसाठी जीव पणाला लावला. कथा, सुग्रीव आणि राम यांची भेट. वनवासात फिरत असताना सुग्रीव हा वानरराज आपल्या भावाकडून राज्यातून हाकलला गेला होता. तो एकटा, दुःखी होता. तेव्हा हनुमानांनी सुग्रीव आणि प्रभू श्रीराम यांची भेट घडवून आणली. हनुमानांनी 2 दुःखी माणसांना एकत्र आणलं, त्यांच्यात विश्वास निर्माण केला. रामांनी सुग्रीवाला त्याचं राज्य परत मिळवण्यास मदत केली आणि सुग्रीवाने रामांना माता सीतेला शोधण्यात मदत केली. मुलांनो, विचार करा, हनुमानांना यात स्वतःचा काय फायदा होता? काहीच नाही. ते फक्त इतरांसाठी चांगलं करत होते. हे आपल्या जीवनातही करता येतं. जेव्हा एखादा मित्र दुःखात असेल, त्याच्यासाठी वेळ काढा. जेव्हा कोणाला स्कूलमध्ये मदत हवी असेल, मदत करा. जेव्हा कोणाला एकटेपणा वाटत असेल, सोबत राहा. हनुमान सांगतात, एक चांगला मित्र 1000 संकटांपासून वाचवू शकतो. आणि आई बाबा, आजी आजोबा, भाऊ बहीण ही नाती म्हणजे देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. त्यांची कदर करा, त्यांच्यावर प्रेम करा. या लेसनमधून आपण शिकलो, चांगला मित्र बना, चांगले मित्र निवडा. आपल्या नात्यांना जपा. आई बाबा, भाऊ बहीण, कुटुंब, मित्र. एखाद्याला मदत करण्याची संधी मिळाली तर कधी सोडू नका. मुलांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? खाली कमेंट करा. 7 लेसन्सपैकी तुम्हाला कोणता लेसन सर्वात जास्त आवडला? हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, भाऊ बहिणींना नक्की शेअर करा. कारण हे ज्ञान फक्त ऐकण्यासाठी नाही, जगण्यासाठी आहे. आणि मुलांनो, लक्षात ठेवा, संकटमोचन हनुमान आपल्या सगळ्यांच्या सोबत आहेत. फक्त आपण त्यांचे गुण जीवनात उतरवायला हवेत. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हनुमान, जय श्रीराम.